टीमला माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. यानंतर ज्यांची नेहमीच सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये आपण कार्य पाहत असतो, खडकवाडी गावचे सुपुत्र आहेत आणि आमच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना पक्षामध्ये ज्यांचं काम आहे, आमचे संतोषदादा उतेकर उपशाखा प्रमुख आझादनगर शिवसेना यांचा सन्मान होतोय. मुख्य व्यासपीठावरती मायेची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर अनिलदादा वाडकर आपण या, आपला यथोचित मान सन्मान केला जाईल. अनिलदादा वाडकर. संतोषदादा उतेकर यांच्या शुभ हस्ते अनिलजी वाडकर साहेब यांचा सन्मान होत आहे. मायेची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन अनिलजी वाडकर साहेब यांचा इथं यथोचित मान सन्मान केला जात आहे. कारण बऱ्याच लांबून ही सर्व मंडळी क्रिकेटला भेट देण्यासाठी. संतोष शेट या, खजिनदार साहेब या, आपलाही सन्मान केला जाईल. या संतोष दादा या, दादांचा सन्मान होतोय. खजिनदार साहेबांसाठी सुद्धा जोरदार, कारण सर्वाधिक जिखरीचं काम असतं, जोखमीचं काम असतं. सर्वांच्या नजरा तर त्यांच्याकडे लागलेल्या असतात, माझ्याही नजरा त्यांच्याकडे लागलेत. खजिनदार साहेबांचा इथं सन्मान होतोय. यानंतर मी शरदजी शेडगे या, आपलाही सन्मान केला जाईल. शरदजी शेडगे साहेब यांचा सन्मान होतोय. मॅच चालू ठेवा मित्रांनो, कारण आलेल्या मान्यवरांना बरीचशी अनेक रविवारच्या सुट्टीचा दिवस असतो, कार्यक्रमाला जायचं असतं आणि शरदजी शेडगे साहेब यांचा सन्मान होतोय. सकारामजी आगोंडे साहेब या, आदरणीय सकारामजी आगोंडे साहेब आपण या, आपलाही सन्मान केला जाईल. आदरणीय सकारामजी आगोंडे साहेब यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. महेशची उबदार शाळ आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ म्हणून त्यांचा सन्मान करतायत. सचिनजी दाबेकर या, सचिन दाबेकर साहेब यांचाही सन्मान होतोय. सन्माननीय संतोषजी बांदल साहेब यांचं इथं आगमन झालंय, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. मी संतोष दादांना विनंती करतो की आपण या स्पर्धेला 2 शब्द शुभेच्छा द्या. नारायण वाडकर साहेब या, नारायणजी वाडकर साहेब या, आपलाही सन्मान केला जाईल. आलेल्या प्रत्येक मान्यवराचा या, इकडे या, वाडकर साहेब या. नारायणजी वाडकर साहेब यांचाही यथोचित मान सन्मान खडकवाडी चॅम्पियन या ट्रॉफीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. माझा विभाग माझा अभिमान, माझा गाव माझा स्वाभिमान ही स्पर्धा गोविंदजी काशीतकर यांचा सन्मान होतो. संतोषदादांच्या शुभ हस्ते गोविंदजी काशीतकर यांचा सन्मान केला जातोय. गोविंद काशीतकर यांचा सन्मान होतोय. गोविंदजी काशीतकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. किसनजी बांदल आपण या, आपलाही सन्मान केला जाईल. किसनजी बांदल साहेब आपण या, किसनजी बांदल साहेब यांचा सन्मान. कैलासजी वाडकर, कैलास दादा यांचा सन्मान केला जाईल. मायेची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि देऊन दादांचा सन्मान होतोय. या दादा या, तुमचाही सन्मान केला जाईल. किसनजी बांदल साहेब यांचाही सन्मान केला जातो. यथोचित मान सन्मान आयोजकांच्या वतीने करण्यात येईल. अध्यक्ष साहेब आपण व्यासपीठाकडे संपूर्ण या, जाऊया मैदानामध्ये जिथे 2 संघ एकमेकांच्या विरोधात. एका बाजूला संघ आहे, तो संघ आहे मोरसडे, जय हनुमान मोरसडे, तर दुसऱ्या बाजूचा संघ आहे जय भवानी स्पोर्ट क्लब वडघर पांगुरवाडी.
जय भवानी स्पोर्ट क्लब वडघर पांगुलवाडी संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचा निर्णय. झेलची संधी, धक्का क्रमांक पहिला बसलाय तो जय हनुमान मोरसडे संघाला धक्का लागलाय. धावसंख्या झाले आतापर्यंत धावफलकावरती 13 धावा. पहिला धक्का बसलाय. दुसरी ओव्हर प्रगतीपथावरती 13 धावा धावफलकावरती. 13 धावा धावफलकावरती धक्का क्रमांक पहिला बसलाय. बाद झालाय तो बॅटर आहे महेंद्र. बाद झालाय महेंद्र. बाद झाला झेलच्या स्वरूपामध्ये माघारी परतलाय. हो ना. मी आलेल्या सर्वच मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे, कारण अजून बरेचसे मान्यवर सुद्धा इथे भेट देणार आहेत. आजच्या दिवसामध्ये पहिला संघ आहे तो खडकवाडी चॅम्पियन हा संघ आहे, तो 5वा संघ आहे. जय हनुमान आडावले बुद्रुक. आपण कुठे आला असेल आपण आल्याची नोंद करा. जय हनुमान आडावले बुद्रुक, आई गावदेवी बोरघर, साई इंडियन कामते, आई गावदेवी वडघर आणि खडकवाडी चॅम्पियन हे 5 संघ टॉप 6 मध्ये दाखल झालेत आणि चालू असलेल्या सामन्यामधून आपल्याला एक संघ भेटेल. सर्व ग्रामस्थांनी कुठे जाऊ नका. ही स्पर्धा महत्वाची, ही मॅच महत्वाची आहे, कारण या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो टॉप 6 मध्ये जाणारा 6वा संघ असेल. जाऊया मैदानामध्ये. गोलंदाजी मारुती गोलंदाज प्रवीण आहे. प्रवीण कदमला पाहतोय. फटका तसा जेवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू अडवलाय. अजून एक कसं असलं यांच्यात झारेल तो बाहेर ना. तुम्ही झालात ना त्या ग्रुपला टाका, पोरं बोलवा, आता लवकर होईल मॅच. नंतर काय करणार आपण. बघा, ज्या ज्या संघांची मी नावं घेतोय ते संघ आले असतील त्यांना आलेल्याची नोंद करायची आहे. माझा आवाज आपल्यापर्यंत जात असेल. जय हनुमान आडावले खुर्द कॅप्टन, आपण कुठे आला असाल आपण आल्याची नोंद करा. आई गावदेवी बोरघर, साई इंडियन कामते आणि आई गावदेवी वडघर हे 4 संघ कुठे आला असाल आपण आल्याची नोंद करूया. जाऊया मैदानामध्ये. जिथे धावफलकावरती धावा आहेत त्या फटका सजवलाय. अगदी आर पार सीमा रेषा पार येतोय गणेश हुतेकरच्या बॅट मधून उत्तुंग असा षटकार. 6 धावांसाठी 24 धावांवरती बॅटिंग करतोय तो संघ आहे जय हनुमान मोरसडे. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या ओव्हर मध्ये. प्रवीण कदम गोलंदाजी मारकोती. समोर एक ताकदवान खेळाडू गणेश हुतेकर. मोठ्या फटक्यामध्ये मनसुदा रचला होता. फुटवर्क तयार केलंही होतं. डॉट चेंडू आलाय. शेवटचा चेंडू डॉट. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावफलकावरती धावा आहेत त्या 24 धावा. आता तुम्ही काय करा, आम्हाला नका विचारू. तुमची आयोजन कमिटी, तुमची कमिटी तो निर्णय घ्या. का हो, आम्ही सल्ला देऊ शकतो. तुम्ही कमिटीशी संपर्क करा. आलेले संघ धावसंख्या 24. एक गडी माघारी 24 धावा धावफलकावरती. बॅटिंग करणारा जय हनुमान मोरसडे संघ, तर फिल्डिंग करणारा संघ आहे जय भवानी स्पोर्ट क्लब वडघर पांगोलवाडी हा संघ. जो संघ पराभूत होईल त्या संघाला या स्पर्धेमधून माघारी घ्यावी लागेल आणि जो संघ जिंकेल त्या संघाला अजून एक संधी असेल. जर आपण पाहिलं तर खडकवाडी गाव, ह्या गावाला परमार्थिक गाव म्हणून संपूर्ण तालुक्यामध्ये पाहिलं जातं. 2017 साली भव्य दिव्य असं पारायण सोहळा झाला आणि क्रिकेटचा जास्तीचा काही संबंध नसलेलं हे गाव
परंतु आज क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आपलं नाव अग्रणी स्थानावरती ह्या खडकवाडी चॅम्पियनने ठेवलं. कारण ज्यावेळी कांगोरी गड क्रिकेट क्लब कांती विभागाची स्थापना झाली त्यावेळी प्रत्येक गावातील संघ, प्रत्येक गावातील मुलं हे क्रिकेट खेळत होते. पण खडकवाडी गावातील मुलं एकत्र क्रिकेट खेळत नव्हते, परंतु एकत्र आले, एकत्र संघ झाले आणि खडकवाडी चॅम्पियन संघाची स्थापना झाली. आणि गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये संघ नावारूपाला आला आणि 7 ते 8 ट्रॉफींचा मानकरी ठरला. 1 धाव पूर्ण झाले, दुसरीचा प्रयत्नही केला, 2 धावा, तिसरीसाठी प्रयत्न, जोखीम घेतली होती, जोखीम कामी आली. गणेश हुतेकर आणि त्याच्या साथीला असलेला कैलास आणि गणेश सलामीवीर माघारी गेला तो. ओके, चला, जे कालचे 4 संघ आपण व्यासपीठाकडे संपर्क साधा. पुढील लॉटसाठी आपल्याला कामकाज चालू करायचं आहे. गोलंदाजी मार्ग करते गोलंदाज श्रेयश आहे. स्ट्राईकला गणेश उतेकरला आपण पाहतोय. षटकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला तो गणेश उतेकर. आणि फटका सजवला. शतक चेंडूचा पाठलाग करतो. 1 धाव पूर्ण झाले. इथे चेंडू थांबत नाही, चेंडू निघून गेला. सीमा रेषा पार. धावा मिळतील या 4 चौकार. चार धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. धावफलक जाऊन पोहोचलाय 31 धावा. गणेश हुतेकर सहजासहजी हार मानणार नाहीये, तिलाही माहिती ही स्पर्धा महत्वाची आहे. पंच आमच्याकडे बोलतायत जमिनीला समांतर हात. धावफलकात 32 वरती जाऊन पोहोचलाय. कामते संघ आलेल्याचा दिसतोय. जे संघ आले त्यांनी इथे व्यासपीठाकडे आपला कॅप्टन येऊन थांबायचा आहे. वाईट चेंडू आला. चौकार आला वाईट नंतर. बघा, गणेश उतेकर हा असा खेळाडू आहे ना, तो मॅचची दिशा आणि दशा बदलण्याची धमक आहे, ताकद आहे आणि यासाठी सातत्याने सराव करत असतो. नव्हे तर स्वतःच्या शरीराला सुद्धा तेवढं मेंटेन केलंय. हो, फुल टॉस आणि फुल टॉल वसूल करतोय. नो बॉल, त्याच्यावरती चौकार. धावा मिळतील या 5 पंजा. 41 वरती जाऊन पोचलाय. वादळ उठलंय, धावांचा पाऊस पाडतोय गणेश उतेकर. फ्री हिटची संधी. चेंडू आलाय, फ्री हिट. नीट गणेश उतेकर आहे फिट. अगदी मैदानामध्ये राजासारखं राज्य करतोय गणेश उतेकर. एकटा लढतोय, धावांचा पाऊस पडतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 41 धावा धावफलकावरती. श्रेयश वरती हल्ले चढवले जात आहेत. आला गणेशच्या बॅट मधून षटकार आला. गाववाले म्हणत असेल काय आला, अरे षटकार आला, षटकार. गणेश उतेकरच्या बॅट मधून हा आलाय. केवढा लांब गेलाय तेवढाच उंचही गेला होता, कारण फटका मारणारा खेळाडू तेवढा उंचीचा आहे. फटका तेवढा उंचीचा आलाय. 6 धावा 47 वरती जाऊन पोहोचलाय. 47. आता लेग स्लिप म्हणजे चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1च धाव. 47. 1 गडी माघारी. 47 धावा. एक सन्मानपूर्वक धाव संख्या समोर संघाला देतोय. तो वडघर पांगलवाडी संघाला बॅटिंग करत असणारा संघ आहे जय हनुमान मोरसड. हा संघ एक नामांकित संघ.
एकच धाव. आता 2 आले, 1 आल्या, एकच आले. ओके, 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा आहेत त्या 49. शेवटचा आणि अंतिम गोलंदाज कोण असणार? शेवटचा आणि अंतिम गोलंदाज कोण असेल पाहू आपण. ओमकार कदम कैलास समोर आहे. नॉन स्ट्राईकला गणेश आहे. 49 धावा झाले. एक सन्मानपूर्वक धावसंख्या झाले. ओमकारच्या चेंडूवरती विकेट जाण्याची शक्यता होती. कैलासचा झेल सोडलाय. एका धावावरती समाधान. स्ट्राईकला आलाय गणेश, ज्याच्या बॅटमधून आपण षटकार चौकारांची आतिषबाजी पाहतोय. तो गणेश हुतेकर आपण स्ट्राईक वरती पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती ओमकार आहे. जय भवानी स्पोर्ट क्लब वडघर पांगुलवाडी या संघाकडून मान्यवरांची आज आपण पाहतोय उपस्थिती सकाळपासून लागले. स्ट्राईकला गणेश हुतेकरला पाहतोय. चिंबूर सारख्या विभागामध्ये सातत्याने सराव, सातत्याने क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आज गावाच्या नावासाठी पंच केलं. चेंडूला एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू बाजू मारणार, निघून गेला. सीमा रेषा पार. धावा मिळतील ह्या 4:56. गणेश हुतेकरने आज मनामध्ये ठरवलंय, मी खाणार तर तुपाशी नाही तर राहील उपाशी. अशी मैदानामध्ये पूर्णपणे मैदानामध्ये उतरलाय तो तुपाशीच खायला. कारण तो फक्त षटकार आणि चौकाराचीच भाषा बोलते. त्याची बॅट आता उन्हामध्ये तापले, तळपते. 8 बॉल 29 वरती खेळत आहे नाबाद. आला दुसरा चौकार, आला रे आला. नो बॉल, त्याच्यावरती हल्ला चढला गणेश हुतेकरला. असे चेंडू म्हणजे मेजवानीच आहे. जणू काही ते आपण पंच पकवानाचं ताट तुम्ही समोर दिलंय आणि गणेश हुतेकर त्याच्यावरती ताव मारतोय. तशी फटकेबाजी मैदानावर गणेश हुतेकर. हॅलो, हा बोला. हा हा बोला बोल. हा बोल लवकर. अरे बाबा डॉट बोला. अरे मी तर हॅलो, डॉट चेंडू आलाय. धावसंख्येचा जर विचार केला तर धावफलकावरती धावा आहेत त्या 59. 59. अरे बॅटने फटका सजवला क्षेत्ररक्षकाला. जशी बंदुकीतून गोळी सुटते ना तशी गोळी सुटली आणि निघून गेला सीमारेषा पार. आलाय चौकार. गणेश हुतेकर इन फायर. कोण थांबवणार या वादळाला? मैदानामध्ये मी सांगितलं होतं सर, मी आपल्याला हे सांगितलं होतं की हा खेळाडू खाणार तर खाणार, मी तुपाशीच खाणार. आज मी उपाशी राहणारच नाही. 11 चेंडू 37 37 धावांवरती नाबाद खेळी करतोय गणेश हुतेकर. एक धाव पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. थकला तो, दमला वाटतं. धावसंख्येचा विचार केला तर 64 64. दुसरीचा प्रयत्न करत असताना गडीबाद. बघा, एक धाव झाली होती. धावसंख्या बनलेली होती. घाई करायची काही गरज नव्हती. नाबाद राहू शकलाही असता, परंतु शेवटी आशा असते प्रत्येकाला धावेची. एक धाव खूप महाग असते. सोन्याच्या किमतीपेक्षा इथं धावेला महत्व आहे. काल आपण पाहिलं वडघर आणि आडावळे संघाची मॅच चालू असताना शेवटी वडघर संघाने इथे बाजी मारली. तसेच कामते आणि आडावले संघ 1 बॉल 3 ची मॅच होती.
जवळजवळ कोटीच्या घरामध्ये त्या 3 ओव्हरची प्राईज ही झाली होती, परंतु कामते संघाने तिथे बाजी मारली. हे सर्व जर तरच्या गोष्टी असतात. क्रिकेटचा हा खेळ तसाच असतो. रंग बदलणारा सरडा आणि क्रिकेटची मॅच आणि राजकारणामधली गणितं हे कोणाला काही सांगता येणार नाहीत. कारण आता सकाळी शपथविधी घेतात, संध्याकाळी राजीनामा येतो, दुसऱ्या दिवशी कोण मुख्यमंत्री असेल, कोण नगरसेवक असेल ह्याचा कुणालाही थाक पत्ता नाही. तसा हा क्रिकेटचा खेळ आहे. असो, राजकारणाच्या जाग्यावरती विकेट इथे माघारी गेली, जसा गेला तसा परतीच्या प्रवासाला आला. धावसंख्येचा विचार करूया. 64 जिंकण्यासाठी बनवायचे ते 65 धावा. 65 मोठं आव्हान दिलंय मर्सिडीज संघाने जय भवानी स्पोर्ट क्लब वडघर पांगोलवाडी संघाला. हे बघा, आता काय नाही, जर आता कोणाला बोलायचं असेल, सत्कार असेल, आता 5 मिनिटं आहेत आपल्याला. आता कसं बोललो तुम्ही परफेक्ट. आता काय झालं, आता सत्कार नाही, आता कोणाला बोलायचं असेल तर 2 मिनिटं द्या बोलायला, कारण बिल्डिंग लावापर्यंत 2 मिनिटं जातील. सत्कार नाही, कोणाला मार्गदर्शन करायचं असेल, कोणाला मॅन ऑफ द मॅच नाही दिली. कोण होता? सर घ्या, कव्हर करा. मी करतो इनिंग पूर्ण करूनच टाकतो फिनिश. तुम्ही त्याचं मॅन ऑफ टाकून घ्या आता. इकडे सांगेल तुम्हाला माझा मोठा किस्सा आहे. माझा भाव होणार आहे काय दिवसाने लपडा एकाला माहिती आहे. हे पहा, वडघर संघ इथं आलेला दिसतोय. वडघर संघाचा कॅप्टन आपण आमच्याशी संपर्क साधा. कामते संघ, 2 संघ आलेले दिसत आहेत आम्हाला. चला, मॅन ऑफ द मॅच आपण देतोय राहुल इतकर आहे खेळाडूचं नाव, आणि राहुलला आपण इन्व्हाइट करूया. राहुल, अभिनंदन तुझं. आणि आमच्या सामान्य मान्यवरांच्या पवित्र शुभ हस्ते आम्ही संतोषजी उतेकर साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही हा सामनावीरचा किताब देतोय. मॅन ऑफ द मॅचचे नामांकन आपण पाहता आकर्षक ट्रॉफी, त्याच ब्रँडेड कॅप, आणि या स्पर्धेची खरं तर एक विशेष आकर्षण राहिली आहे. क्रिस्टल फॉरवर्ड टुगेदर असं स्पॉन्सर्ड मिळालेली ही एक ब्रँडेड जर्सी सामनावीर आम्ही विठोबा वाडकर आणि आदित्यजी वाडकर यांच्या वतीनं ही आपल्याला जर्सी पाहायला मिळते. अभिनंदन तुझं पुन्हा एकदा. पाहूया काय म्हणतील एकंदरीतच चर्चा थोडी आपण पुन्हा एकदा अभिनंदन. चला, खेळ चांगला झाला आणि खेळात मॅन ऑफ द मॅचचं नामांकनही मिळालं. पहिलं पर्व या स्पर्धेचं, आणि ज्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये एक शिस्त मेंटेन केली आहे. प्रीमियर लीगची संकल्पना म्हटली की मग खेळ पराभूत झाल्यानंतर ही एक चांगली कॉन्सेप्ट आहे. काय म्हणाल एकंदरीत या स्पर्धेच्या संकल्पनेबद्दल, आणि या स्पर्धेमध्ये म्हणजे आपण टाइम मॅनेजमेंट करतो एकंदरीतच आपण आणि या प्रीमियर लीगच्या संकल्पनेमध्ये फार फरक आहे. आणि प्रीमियर लीगच्या प्रत्येकाला आकर्षण असतं. ॲज अ प्लेअर जिंकलात सुद्धा, मॅन ऑफ द मॅचचं नामांकन सुद्धा मिळालं. कसं वाटलं आयोजन? खरं तर मी माझ्या खडकवाडी ग्रामस्थांचा आभार मानेन. त्या लोकांनी वेळात वेळ काढून आपल्या खडकवाडी चॅम्पियन ट्रॉफीला सगळ्यांनी आलात, त्या सगळ्यांचा आभार मानेन. आणि सगळ्यात परत म्हणजे शिस्तबद्ध म्हणजे एक खडकवाडीने की एक टुर्नामेंटचं एक आयोजन केलं आहे. ते एक व्यवस्थित शिस्तपद्धतीमध्ये प्रत्येकाला टीमला चान्स दिला. असं नाही की नॉकआउट टुर्नामेंट ठेवली आहे कोणी, जरी कोणी हारलं त्याला एक चान्स दिला आहे प्रत्येकाला. आणि प्रत्येकाने वेळात वेळ सगळ्याने हे करून प्रत्येकाने शिस्तपद्धतीने खेळत आहे. सगळ्या टीमचा आभार मानेन मी. मॅच जिंकल्यानंतर पुढचा प्रवास निश्चित झाला आहे. ट्रॉफी तुमची वाट बघते. किती प्रयत्न असेल आणि पुढचा खेळ कशी अपेक्षा असेल तुमच्या टीममेट्सकडनं? खरं तर आता टॉप 6मध्ये आम्ही गेलोच आहोत. तर आता प्रत्येक बेसिक गेम प्रत्येकाने खेळा, काय एक्स्ट्रा करायला जाऊ नका. प्रत्येकाने आपापलं 100% 100% टीम जिंकूया. शुभेच्छा असतील आम्ही खेळाडूला. मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्यानं फार छान सांगितलं की क्रिकेट इज अ गेम ऑफ बेसिक्स. वेन वी टॉक अबाउट क्रिकेट इट्स ऑल अबाउट बेसिक्स. ला तर का तुम्ही नक्कीच चांगलं मैदानामध्ये इम्प्लिमेंट केलं. बॅटिंग बॉलिंग तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगला खेळ करणारे संघ पुढे जातील. जे बेस्ट देतील ते बेस्ट घेतील सुद्धा. जे बेस्ट देतील ते जिंकतील, जे जिंकतील ते पुढे जातील तेच कदाचित या स्पर्धेचे पहिल्या पर्वाचे पाहायला मिळतील. खडकवाडी चॅम्पियन्स पर्व 1 चा आपण दीप्यमान सोला एन्जॉय करतोय. जाऊ आपण थेट कॉम्बॉक्सकडे ऐकूया.
धन्यवाद सर. जाऊया मैदानामध्ये जिथे धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो. 2 धावा यशस्वी झालेत. 2 धावा यशस्वी झालेत. हाँ 65च्या धावांचा पाठलाग करत असताना रवींद्र खोंडालकर आक्रमण झालाय. सुरुवात चांगली करतोय. पॉवर प्लेची ओढ असताना रवी आणि त्याच्या साथीला रवि सोबत कोण आहे? संदेश कदम. मागील मॅच मध्ये चांगली फटकेबाजी त्याची आपण पाहिली होती. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. एकच धाव. खरोखरच या स्पर्धेला ज्या सर्व ट्रॉफीज लाभले ते अनंत सर उतेकर यांच्याकडून त्यांचं आपण आभार मानत आहोत. या संपूर्ण स्पर्धेला स्टंप आणि बॉल्स जे आपल्याला लाभले ते भार्गवजी काशीतकर त्यांचेही आभार. जाऊया मैदानामध्ये. वाईट चेंडू. पंच जमिनीला समांतरात करतात. वाईट. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावपलकावरती धावा आहेत त्या 5 धावा धावपलकावरती. स्वतःच्या पर्वतामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. हिते तू की मैं की तू. संधी चालून संधी चालून संधी चालून, परंतु या संधीचं सोनं जर तुम्हाला करता आलं नाही. तू बॉलशी खेळत होता का बॉल त्याच्याशी खेळत होता असं काहीतरी चित्र मैदानामध्ये आपण पाहिलं. असो 64 धावा बनवायच्या आहेत. गणेश उतेकरची झालेली बॅटिंग आपण पाहिली. बघा आम्ही वारंवार सूचना देतोय मित्रांनो. जय हनुमान आढावले खुद्द आपण कुठेही आला असेल आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. चला या कॅप्टन जय हनुमान आढावले खुद्द आई गावदेवी बोरगर, साई इंडियन कामते आणि आई गावदेवी वडगर या 4ही संघांना हा सेकंड लास्ट पुकार. अगदी उंची आणि लांबीचा जर विचार केला तर खूप वरती म्हणजे जवळजवळ रस्त्याच्या पलीकडे हा चेंडू गेला आलाय. रवींद्र कोंडालकरच्या बॅट मधून उत्तुंग असा षटकार आलाय. 6 धावांसाठी आलाय. धावसंख्येचा विचार केला तर 11 वरती जाऊन पोहोचलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. धावपलकावरती धावा आहेत त्या 11. 18चा रन रेट आलाय आणि रवींद्र कोंडालकरला नक्कीच मोठी धावसंख्या उभारावी लागेल. त्याच्यावरती संघाची संपूर्ण जबाबदारी त्याच्या साथीला असलेला कदम, संदेश कदम आणि रवींद्र कोंडालकर ह्या दोघांना किल्ला लढावा लागेल. पार्टनरशिप बीट करावी लागेल. संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जावाचा असेल तर मोठे फटके मारावे लागतील. परंतु समोर संघ तेवढ्याच ताकदीचा आहे. तो जय हनुमान मोरसळे संघ अनुभवाची शिदोरी आहे दोघांच्या पाठीशी. अध्यक्ष साहेबांचा संघ आहे एका बाजूला. विकासजी हुतेकर साहेब एक धडाडीचं नेतृत्व आणि क्रिकेटच्या पटलावरती ज्यांचं नाव आदरानेही घेतलं जातं असे कामती खोऱ्यातील उतेकर कुटुंबातील मोरसडे गावचे सुपुत्र विकासजी उतेकर यांच्या गावातील हा संघ मान्य केला. क्षेत्ररक्षण सजवलं जाते, जाळं विणलं जाते. बोरगर संघ कॅप्टन ओके आलेत. झेलची संधी. अरे भावा तू सोडले तरी काय झेल सोडलाय आणि कोणाचा झेल सोडलाय. पंचांनी सांगितलं हा षटकार आहे. संदेश कदमचा झेल सोडलाय. साधा सोपा झेल होताय आणि झेल सोडलाय कुणी? कॅप्टननी.
कॅप्टन साहेब असं काम करू नका, नाहीतर कॅप्टनशिप धोक्यात यायला वेळ लागणार नाहीये. आणि या बॅटने ऑन साईडला बघा, झेल सोडल्यानंतर दुसऱ्या झेलची संधी होती, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. टाळ्या होऊन जाऊ याच्यासाठी, दोघांसाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रयत्न केला होता, अपयश जरी आला असेल तरी मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, चेंडूला अडवलं, 4 धावांपासून वाचवलं. धावा मिळाल्या ह्या 2 धावफलक जाऊन पोहोचलाय 19 आकड्यावरती. झुंज देत आहेत संदेश कदम. चांगला चेंडू, सुप्रसिद्ध, चांगली डिलिव्हरी. चेंडूचा आणि बॉलचा काही संबंध नाही. डॉट चेंडू आलाय, निर्धाव आलाय. अडवले खुद्द आलेत, थांबायचं, जास्त लांब कुठे जाऊ नका. साईंडन कामते आलेत आणि गावदी वडघर तेही आलेत. समोरचं क्षेत्र पाहतोय आपण. स्वतः कॅप्टन आता चेंडूवरती येतात, कुठली चुकी आता मात्र करणार नाही आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, फेकी चांगली केली. चेतन खडकवाडी चॅम्पियन तिथे उपस्थित आहे. अडावले खुद्द आलेले आहेत. मग 4-5 संघ इथे उपस्थित आहेत. अध्यक्षांच्या सूचनेनुसार आपण पुढील लॉट्सचा कार्यक्रम करूया. चेंडूने अधिक उचली घेतली, डॉट चेंडू आला. दोन्ही संघ झुंज देत आहेत, कारण ही मॅच आहे. जो संघ पराभूत होईल त्या संघाला या स्पर्धेतून माघारी घ्यावी लागेल, म्हणून झुंज देत आहेत. रवींद्र कोंडाळकर आडव्या बॅटने फटका सजवला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. 1 धाव पूर्ण झाले, फेकी झाली. चांगलं क्षेत्ररक्षण ऑन साईडला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक, चांगली क्षेत्ररक्षक, फेकी चांगली होते. कौतुक त्याचं वारंवार केलं जाईल. धावसंख्येचा जर विचार केला तर 21, 64चा पाठलाग करायचा आहे. धावफलकाचे धावा आहेत 21. 12 बॉल 43. हॅलो, बघा 64 धावा बनवल्या. 65 धावांचा पाठलाग करत असताना 21 धावा धावफलकावरती. झेलची संधी, क्षेत्ररक्षक लांबून आलाय. झेल सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय, संपलाय. रवींद्र कोंडाळकर यांचा खेळ. मी नक्कीच रवींद्र कोंडाळकर यांचे चिरंजीव होते आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत. काय सांगशील पप्पांबद्दल? पप्पा मॅच खेळतायत, तू मॅच पाहायला आलायस. कसे खेळतात पप्पा? चांगले. चांगले खेळतात. मग तू नेहमी येतोस का पप्पांसोबत? हा. तुला आवडतं क्रिकेट खेळायला? हा. तू पप्पांसोबत नेहमी येतो. मग ज्यावेळी पप्पा मॅच जिंकतात त्यावेळी तू मैदानामध्ये धावत जातोस का? नाही. का रे जात नाही बाबा? कारण तो बॉल लागेल मला. हो, म्हणजे आईने सांगितलं का बॉल लागेल त्याची काळजी घ्यायची? हा. ओके. बघा, हा छोटा चिमुकला ह्या क्रिकेटच्या मैदानावरती आपल्या गावाचं पाठीराखण करण्यासाठी आलाय, परंतु तो सांगतोय मी मैदानामध्ये जाणार नाही, कारण बॉल लागला तर काय करणार. काळजी स्वतःची आहे. समोरचे क्षेत्र निवडलंय, 2 क्षेत्ररक्षक आहेत, त्याला हुलकावणी देत निघून जातोय. मा रेषा पार. प्रवीणच्या बॅटमधून आलाय चौकार. 4 धावांसाठी झुंज देतोय प्रवीण आणि संदेश कदम. रवींद्र बाद झाला, त्याची जागा घेण्यासाठी प्रवीण कदम आलेत. आल्या मात्र सुरुवात केली चौकाराने. विनय गोलंदाजी मार्गवरती त्याच्या पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय, प्रहार केलाय. जो जिंकेल तो चिखली चॅम्पियन. चिखली चॅम्पियन. आपण कुठे जास्तीचं लांब जायचं नाहीये. प्रवीण कदमला पाहतोय आपण. फसवा चेंडू होता, एक चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि एक सोटी धाव. दिवसा डवळ्या ह्या धावांच्या चोऱ्या केल्या जातात. लेग बायची धाव, 1 धाव ऍड केली जाईल धावफलकावरती.
धावसंख्येचा जर विचार केला तर 28 धावा धावफलकावरती 28. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं. संदेश कदमला नाखुश आहे स्वतःवरती. एका धावावरती समाधान. संदेश कदम हा फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका जर आला असता तर कदाचित षटकार चौकारही आला असता, परंतु नाही. एका धावावरती समाधान मानावलं. विनयची गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी राहिली विनयची आतापर्यंत. धावसंख्या 29 वरती 65चा पाठलाग करायचा आहे. 29 धावा झालेत. अजून 36 धावा बनवायचे तिथून पुढे. अजूनही 36 धावांची गरज आहे. इथून पुढे बॅटिंग करणारा टीम आहे तो संघ आहे जय भवानी स्पोर्ट क्लब वडघर पांगुलवाडी. हा संघ थोडासा बॅकफूट वरती आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 6 बॉल 36 धावांची गरज. प्रत्येक चेंडू हा वरती षटकार आलाच पाहिजे आणि आला तरच मॅच तुमच्या बाजूने होईल, नाहीतर मग अवघड आहे. थोडासा अडचणीत आहे. आणि संदेश कदम त्याच्याकडे ती क्षमता आहे, त्याच्याकडे ती ताकद आहे, त्याच्याकडे ते कौशल्य आहे, त्याच्याकडे ती गुणवत्ता आहे. परंतु समोर गोलंदाज कोण असेल पाहू आपण. शेवटचा आणि अंतिम गोलंदाज मोरसडे संघाकडून जय हनुमान मोरसडे संघ. पहिल्या चेंडूवरती फटका सजवलाय. चेतन होते. चौकार आलाय. चेतन बाबा करतोय तरी काय. अध्यक्ष साहेब पाठी बसलेत. त्यांना घाबरलाय की मॅचच्या बॉलला घाबरलाय का कशाला घाबरलाय याची भीती वाटायला लागली. चौकार आलाय. संदेश कदम सांगतोय की मी अजून मैदानामध्ये आहे, तोपर्यंत आशा सोडू नका हे दाखवून देतोय संदेश कदम. जाऊया धावफलकावरती धावा आहेत त्या 34 धावा धावफलकावरती. चिखली चॅम्पियन. आपण कुठेही लांब जायचं नाही. चार धावांसाठी पुन्हा चेंडू फरार. 4 4 4 4 चौकार. धावसंख्येचा विचार केला तर धावफलक धावा आहेत त्या 38. 65 धावांचा पाठलाग करत असताना 38 धावा धावफलकावरती. अनुबॅटने पटका सजवलाय. धावसंख्येचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 39. 39 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्गवरती आपण सतीशला पाहतो. मित्रांनो, जिंकणं म्हणजे पहिलं येणं नसतं, तर प्रत्येक वेळी कालपेक्षा आज स्वतःला अधिक सक्षम, अधिक प्रामाणिक आणि अधिक चांगलं बनवणं म्हणजेच खरं जिंकणं होय. स्पर्धा इतरांशी नसून स्वतःशी असावी. प्रयत्न, चिकाटी आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक पूर्वीपेक्षा आपली चांगली आवृत्ती घडवू शकतो. हार मानणं हे अपयश असतं, पण प्रयत्न करत राहणं हे खरं यश असतं. ही जी म्हण आहे हे मी गणेश हुतेकर यांच्यासाठी बोललो आहे, कारण पहिल्या मॅच मध्ये गणेश हुतेकर हे चाचपटत केले, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये त्यांनी केलेला षटकार चौकारांची आतिषबाजी. क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहिला, परंतु चेंडू झाला गुल. आला शेवटच्या चेंडूवरती. 1 बॉल बाकी आहे. शेवटनं 5व्या चेंडूवरती षटकार आलाय.
नक्की काय आहे? झाल्या 6 बॉल झाले आले बाहेर. खरोखरच जय हनुमान मोरसरे संघ कॅप्टन या आणि जय हनुमान चिखली चॅम्पियन मॅन ऑफ द मॅच सर कोण असेल? चला टॉस कव्हर करून घ्या. भोईर सर. गणेश. गणेश हुतेकर मॅन ऑफ द मॅच ठरले. पहिला टॉस केला जाईल. या टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करूया. गणेश हुतेकर आपण या, ज्याने धावा बनवण्यासाठी मैदानामध्ये धावांचा पाऊस पाडला होता. या गणेश हुतेकर. गणेश हुतेकर या. चला आपण आयोजक कमिटी